कोरोना सन 2019 ते 2022 या 3 वर्षात संपूर्ण जगात या 3 अक्षरी शब्दांनी हाहाकार उडवला। कोरोनाची साथ पसरली आणि अवघं जग ठप्प झालं होतं। कोरोनाच्या त्या साथीनं अनेकांचे प्राण घेतले। कोरोनाची लागण झालीये या निदानामुळेच किंवा कल्पनेनंच कित्येक जण गर्भगळीत व्हायचे आणि जीव सोडायचे। तपासणी, निदान आणि उपचार या 3ही पातळ्यांवर त्यावेळी प्रचंड संदिग्धता आणि शंका, गोंधळ होता। कोरोनाची चाचणी कुठे करायची, त्याचा वेळेवर अहवाल मिळतो की नाही, योग्य उपचार होतील की नाही, गरज भासल्यास ऑक्सिजन बेड मिळेल का, मुळात रुग्णालयात बेड तरी उपलब्ध होईल का, योग्य काळजी घेऊन तत्परतेनं आणि मायेनं एकाकी रुग्णावर वैद्यकीय उपचार होतील का, असे अनेक प्रश्न त्यावेळी निर्माण झाले होते। आणि त्याच वेळी कोरोना विरुद्धच्या लढाईत कराडमधील कृष्णा हॉस्पिटल सुरुवातीपासून अग्रभागी राहिले। ज्यावेळी कराड तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नव्हता, त्याच्याही आधी काळाची गरज ओळखून कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनातून कृष्णा हॉस्पिटलनं कोरोनाच्या विशेष वॉर्डची निर्मिती केली। या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यामुळेच जेव्हा अचानक सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली, लाट आली, त्यावेळी रुग्णसेवेसाठी कृष्णा हॉस्पिटल सुसज्ज होतं। परिणामी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेले कोरोना रुग्ण झपाट्यानं बरे झाले। सर्वाधिक व्हेंटिलेटर उपलब्ध असणारं कृष्णा हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय ठरलं। वैयक्तिक लक्ष, योग्य आहार, आधुनिक औषधोपचार, स्वच्छ वातावरण आणि रुग्णांशी आपुलकीचा संवाद यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक होतं। त्या काळात डॉक्टर सुरेश भोसले, डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि श्री विनायक भोसले यांनी अहोरात्र काम केलं। जात, पात, धर्म, राजकीय पक्ष, प्रांत असा कसलाही भेदभाव न मानता केवळ मानवतेच्या भावनेतून भोसले कुटुंबियांनी कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेलं काम अभूतपूर्व आणि इतिहासात नोंद करणारं ठरलं। कोरोनाचा तो काळ भयग्रस्त होता, एका अर्थानं वैद्यकीय आणीबाणीचा होता, पण डॉक्टर सुरेश भोसले आणि डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्यासह कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व स्टाफनं कोरोना रुग्णांसाठी जीवाची बाजी लावून रात्रीचा दिवस केला। अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून त्यांचा आहार, उपचारांना प्रतिसाद, वैद्यकीय मदत याबद्दल डॉक्टर अतुल बाबा स्वतः लक्ष ठेवून होते। तर त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची त्यांनी आपल्या कुटुंबियांप्रमाणे काळजीही घेतली। त्यामुळेच अगदी जीवावर उदार होऊन पण अत्यंत निष्ठापूर्वक कृष्णा हॉस्पिटलच्या टीमनं हजारो कोरोना रुग्णांना नवसंजीवनी दिली। कोविड विरुद्धच्या लढाईत अगदी सुरुवातीलाच कृष्णा हॉस्पिटलनं बाजी मारली। कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेला कोविड-19ची चाचणी करण्यास मान्यता मिळाली। अशी चाचणी करणारी सातारा जिल्ह्यातील पहिली प्रयोगशाळा कृष्णा हॉस्पिटलची होती। त्याच वेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली। तिथं येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून स्वॅब चाचणीची सोय झाली। त्यामुळे कराडसह संपूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांना कृष्णा हॉस्पिटल आधारवड बनलं। जेव्हा कोरोना व्हायरसवर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून प्रतिबंधक लस विकसित होत होती, त्यामध्येही कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग आणि समावेश होता। तसंच प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये तातडीने नागरिकांना लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली। त्या काळात सुमारे 12,000 नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले। तर प्लाझ्मा थेरपीसाठी कृष्णा हॉस्पिटलला मान्यता मिळाली। प्लाझ्मा संकलनासाठी स्वतंत्र प्लाझ्मा फेरेसिस युनिट कृष्णा हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलं। तसंच रक्तातून प्लाझ्मा घटकांचं विलगीकरण करणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आली।
त्याचाही शेकडो रुग्णांना फायदा झाला आणि त्यांचा जीव वाचला. रुग्णसेवा करतानाच कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ यांचीही काळजी घेतली जायची. कृष्णा विश्वविद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून पीपीई किटमध्ये हवा खेळती राहावी यासाठी यशस्वी संशोधन करण्यात आलं. तसंच पर्यावरणपूरक के बायोमास्कचं संशोधन झालं. वैद्यकीय उपकरणांचं संपूर्ण निर्जंतुकीकरण करणाऱ्या UV सेवक 360 या उपकरणाचं त्याच वेळी संशोधन आणि निर्मिती झाली. कोरोनावर मात करायची, नागरिकांना कोरोनामुक्त करायचं या ध्यासातून डॉक्टर सुरेश भोसले आणि डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी एक मोहीम उघडली आणि यशस्वी केली. एकीकडे कोरोनाग्रस्त नागरिकांवर तत्परतेनं उपचार होत असतानाच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कृष्णा विश्वविद्यापीठाच्या वतीनं त्या काळात PM केअर फंडाकडे 40 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. तर कृष्णा उद्योग समूहातील जयवंत शुगर्सनं PM केअर फंडासाठी 5,40,000 रुपयांचा निधी दिला. कोरोनाच्या त्या काळात फेस मास्क, सॅनिटायझर, हँड ग्लोव्ज यासारख्या सुरक्षा साधनांना अनन्यसाधारण महत्त्व आलं होतं. त्यामुळंच रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यानं सातारा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम सॅनिटायझर निर्मिती सुरू केली. कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी कारखान्याच्या 40,000 पेक्षा अधिक सभासदांना हे सॅनिटायझर मोफत वाटलं आणि आपल्या सभासदांच्या आरोग्याची काळजी घेतली. शिवाय कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधनं वेळोवेळी पुरवण्यात आली. तर जयवंत शुगर्स मार्फतही सॅनिटायझरची निर्मिती आणि अनेक गावांमध्ये जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. जनसेवेचा आणि रुग्णसेवेचा हा वसा आणि वारसा जपला जात असताना नव्या युगातील शिलेदार डॉक्टर अतुल बाबा भोसले फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधायचे, लोकांना माहिती द्यायचे, आधार द्यायचे. लोकांच्या मनात डॉक्टर अतुल बाबांनी निर्माण केलेली सकारात्मकता ही सुद्धा कोरोना विरुद्धच्या लढाईत अत्यंत महत्त्वाची ठरली. शिवाय सामाजिक जाणीव ठेवून कृष्णा बँकेच्या वतीनं पोलीस आणि कोविड योद्ध्यांसाठी पीपीई किट, हँड ग्लोव्ज, फेस मास्क आणि सॅनिटायझर अशी सुरक्षा साधनं मोफत प्रदान केली जायची. सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले अप्पासाहेब ज्यांनी या मानवतेच्या हेतूनं या हॉस्पिटलची उभारणी केली, त्या कृष्णा हॉस्पिटलनं कोरोना विरुद्धच्या लढाईत मानवतेचा एक अध्याय लिहिला. 9,000 पेक्षा अधिक रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश मिळवलं. शासकीय योजनांच्या माध्यमातून बहुतांश रुग्णांवर मोफत उपचार केले. रुग्णाच्या शारीरिक व्याधीवर उपचार करतानाच त्याला मानसिक उभारी दिली, बळ दिलं. कारण कृष्णा हॉस्पिटलचं ब्रीदवाक्य आहे, देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. मानवतेच्या भावनेतून डॉक्टर सुरेश भोसले आणि डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि संपूर्ण कृष्णा हॉस्पिटलनं कोरोना काळात केलेली जनसेवा इथल्या प्रत्येक माणसाच्या मनात कृतज्ञतेनं आणि आदरानं जपली आहे.